प्रतिमेला अभिवादन केलं जात आहे। आज होळी आणि याच धुलिवंदनाच्या अनुषंगाने आनंद आश्रमामध्ये हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून आता आनंद दिघे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं जात आहे आणि हीच दृश्य आपण पाहतोय। धुलिवंदनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील आनंदवनात पोहोचलेले आहेत। आनंद मठातून एकनाथ शिंदे आपण पाहतोय। ठाण्याच्या आनंद मठात एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवसैनिकांची गर्दी झाल्याचं आपण बघू शकतोय। आनंद दिघे यांच्या प्रतिमेला यावेळेस अभिवादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे। शिवाय या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळवडीचा उत्साह साजरा केलेला आहे। ठाण्यातली ही दृश्य आपण बघत आहोत। आनंद दिघे यांच्या प्रतिमेला इथं रंग लावून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता अभिवादन करत असल्याचं आपण पाहतोय। मोठ्या संख्येने हे सगळे शिवसैनिक इथे उपस्थित आहेत। सकाळपासूनच राज्यभरात धुळवडीचा उत्साह बघायला मिळतो आणि त्याच अनुषंगाने ठाण्यातील आनंद मठामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून आनंद दिघे यांच्या या प्रतिमेला अभिवादन केलं जात आहे आणि आपण बघतोय शिवसैनिक मोठ्या संख्येने या संपूर्ण परिसरात उपस्थित आहेत। सगळ्या शिवसैनिकांकडून घोषणा दिल्या जात आहेत। राज्यभरात धुळवडीचा उत्साह आहे, तरुणांचा जल्लोष आहे आणि ठाण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। ठाण्याच्या आनंद मठामध्ये एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलेलं आहे आणि त्याच नंतर आपण बघू शकतो या दृश्यांमध्ये आनंद दिघे यांना अभिवादन केलेलं आहे शिंदेंनी। प्रतिमेसमोर वंदन केलं। त्यांनाही विविध रंग यांचा जो काही परंपरा जी आहे ती जोपासण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून दरवर्षी या आनंद आश्रमामध्ये टेंबी नाक्यामध्ये हजारो कार्यकर्ते येतात आणि प्रत्येक सण उत्सव साजरा करतात। धर्मवीर आनंद दिघे साहेब त्यांनी या ठाण्यामध्ये सर्व सण गणपती, नवरात्रोत्सव, गोविंदा, हे होळी, धुलिवंदन हे सगळे सण त्यांनी सुरू केले आणि त्यांनी ही परंपरा, ही ठाण्यातली परंपरा महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचं, वाढवण्याचं काम आनंद दिघे साहेबांनी केलं आणि त्यामुळे आनंद दिघे ठाणे ही उत्सवाची पंढरी, गोविंदाची पंढरी, सर्व सणाची पंढरी म्हणून आपण ओळखतो आणि म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेबांना या प्रसंगी मी वंदन करतो, बाळासाहेबांनी वंदन करतो आणि पुन्हा एकदा सर्व तमाम बळीराजा आहे, शेतकरी आहे, कष्टकरी आहे, कामगार आहे, आमच्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, ज्येष्ठ आहेत, या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यामध्ये आनंदाच्या सप्तरंगांची बरसात हो अशी पुन्हा एकदा आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सगळ्यांना होळीच्या, पत्रकारांना देखील मनापासून धुळीवंदनाच्या, धुळवडीच्या देखील शुभेच्छा देतो। पर्यावरणपूरक होळी साजरी करावी यासाठी आणि पर्यावरणपूरक होळी साजरी करावी असं आवाहन मी कालच केलेलं आहे। तमाम महाराष्ट्रातल्या जनतेने हे नैसर्गिक रंगाचा वापर, इथं जे नैसर्गिक रंग ठेवलेले आहेत या नैसर्गिक रंगाचा वापर करून होळी साजरी केली पाहिजे, पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर जे राज्य शासनाच्या वतीने आवाहन केलं जातं त्याला प्रतिसाद जनता महाराष्ट्रातली देते आणि ते केमिकल मिश्रित रंगांचा आता फार वापर कमी झालेला आहे आणि नैसर्गिक रंगांचा वापर लोक जास्त करतायत। सर, आपण 2 स्पेशल प्लेन जे आहेत ते ठेवलेले आहेत, कसं असेल शेड्यूल आणि किती नागरिक तिथून येणार आहेत आणि हे प्रयत्न कशा प्रकारे आपण करतो, कुठून असतील आपल्या माध्यमातून गेलेले आहेत परदेशामध्ये इकडे अडकलेले? मी काल आणि परवापासून तिथल्या काही लोकांनी मला संपर्क केला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही दुबईमध्ये या ठिकाणी अडकलेलो आहोत, आम्हाला मदतीची आवश्यकता आहे आणि तिथले डॉक्टर पैठणकर म्हणून
आमचे महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी आणि इतरही माझ्या परिचित लोक त्या दुबईमध्ये होते. आमचा युवा सेनेचा राहुल कनाल देखील तिकडेच आहे आणि म्हणून त्यांना संपर्क करून ज्या ज्या हॉटेलमध्ये हे पर्यटक आपले महाराष्ट्रातून गेले होते त्यांना आपले लोक भेटले आणि त्यांची विचारपूस केली, माझ्याशी बोलणं करून दिलं आणि त्यांना एक मोठा आधार मिळाला, मॉरल सपोर्ट मिळालेला आहे. आणि त्यामुळे जी काय विमानं त्यांनी तिकीटं काढली होती त्या तिकीटं कॅन्सल झाल्यामुळे, विमानं रद्द झाल्यामुळे त्यांची अडचण झाली होती आणि त्यामुळे शिवसेनेच्या वतीने आम्ही 2 विमानं, विशेष विमानं तिकडे पाठवली आणि मला वाटतं आता त्यांचं टेक ऑफ देखील होईल आणि मुंबईमध्ये या ठिकाणी त्यांचं आगमन होईल. यामध्ये सर्व लोक आपापल्या परीने मदत करत आहेत. ती दोन्ही विमानं देखील या ठिकाणी येतील. जवळपास 174 काही लोक त्या विमानातून येतील. आणखी काही लोक त्या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आमचा संपर्क त्या ठिकाणी होतोय आणि यामध्ये पुण्यातले 84 विद्यार्थी आहेत. ठाणे, मुरबाड पुण्यातले देखील नागरिक आहेत. ठाणे, शहापूर, मुरबाड, अहिल्यानगर, मुंबई अशा विविध ठिकाणचे लोक पर्यटनाला गेले होते. या सगळ्यांना सुरक्षित आणण्याचं काम आम्ही करतोय. राज्य शासनाने देखील आपलं नियोजन केलेलं आहे. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी देखील या ठिकाणी आपल्या भारतातील सर्व लोकांना आपल्या मायदेशी परत आणण्यासाठी सर्व नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळे कोणी तिथे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. त्यांना सुरक्षितपणे आणण्याचं काम या ठिकाणी होईल. अनेक लोक काम करतात यावर आणि म्हणून त्यांची तिथे काही हॉटेल मालकांशी देखील माझं बोलणं करून दिलं. ज्या ज्या ठिकाणी ते राहत होते त्या लोकांनी देखील प्रेमाने त्यांना सपोर्ट केलेला आहे, पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे आपले सर्व महाराष्ट्रातले लोक सुखरूप येतातच आहे. भारतातले देखील सर्व नागरिक पर्यटक सुखरूप येतील. सर हिंदी में रंगों की बरसात हो रही है क्या? होली कल हो गई और मैंने कल भी कहा था ये हमारे सभी जनता का सुख दुख उसमें जलकर खाक हो जाए, सभी संकट जलकर खाक हो जाए. मराठी में कहते हैं इडा पिडा टळो आणि ती जळून खाक हो. तसं वैसे कल मैंने बात की थी. आज धूलिवंदन है. धूलिवंदन के मौके पर मैं सभी जनता को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. उनके जीवन में सुख, समृद्धि, आनंद और उनका जीवन आरोग्यदायी हो जाए और उनके जीवन में सप्तरंगों की बरसात हो, उनका जीवन सुख समृद्धमय हो जाए ऐसी कामना मैं करता हूँ. और इतना ही कहूँगा कि होली और धूलिवंदन पर्यावरण पूरक, प्रो एनवायरमेंट ऐसा ही होना चाहिए. देखो यहाँ नेचुरल कलर है और नेचुरल कलर पहले केमिकल मिश्रित कलर का इस्तेमाल होता था, लेकिन महाराष्ट्र शासन ने आह्वान किया, अपील किया और उसकी वजह से नैसर्गिक जो रंग है, नेचुरल कलर है, उसका इस्तेमाल अभी हो